welcome to Ayurveda Insight channel. Today we are going to learn Ashtang Hriday Pratham Adhyay, that is Ayush Kamiya Adhyay part 2. Let's get start. In last lecture we have completed 3 dosh and Prakriti Sambandha. Today we are going to see 3 doshanche gun. Now the shlok. Tatra ruksha laghu shita khara sukshma chalo anilah पित्तम सस्नेह तीक्ष्ण उष्ण लघु विस्त्रम सरद्रवम स्निग्ध शीतो गुरुर्मंद लक्ष्ण मृत्सन स्थिर कफः. आता त्रिदोष कोणते आहेत? वात पित्त कफ. आता यांचे गुण पाहायचे आहेत. तर त्रिदोषांमध्ये वात दोष हा प्रमुख असल्यामुळे वात दोषाचे गुण सर्वप्रथम आधी सांगितले आहेत. तर त्याचे गुण कोणते गुण आहेत? वृक्ष, लघु, शीत, खर, सूक्ष्म आणि चल. आता यामध्ये वातगुण हा एकटाच योगवाही आहे, म्हणजे की याच्यामध्येच चलगुण दिसून येतो. पित्त आणि कफ ह्यांच्यामध्ये चलगुण नसतो, म्हणून हे पंगू असतात. पित्त आणि कफदोष हे वातदोषाच्या सहाय्याने चलतात, म्हणून वायूला हा आपण योगवाही म्हटला आहे. कारण की तो उष्ण बरोबर संयुक्त झाला तर स्वतः उष्ण गुणाचं कार्य करतो व शीत बरोबर जर संयुक्त झाला तर तो स्वतः शीत गुणाचं कार्य करतो. असे असले तरी वाताचा जो शीत गुणाच्या अधिक्यामुळेच विकृती दिसून येते आपल्याला. परंतु जर त्याचे शमन करायचं असेल तर आपल्याला उष्ण गुणानेच करावी लागते. तर वातदोषाचे गुण कोणते? वृक्ष, लघु, शीत, खर, सूक्ष्म आणि चल. आता आपण पित्तदोषाचं पाहू. पित्तम सस्नेह तीक्ष्ण उष्ण लघु विस्त्रम सरद्रवम. तर आता जो पित्ताचा गुण सांगितला आहे सस्नेह. सस्नेह म्हणजे काय? तर अल्प प्रमाणात तो स्नेह आहे. दुसरा गुण कोणता? तर तीक्ष्ण, उष्ण, सर आणि द्रव. हे सगळे पित्ताचे गुण आहेत. कफाचे गुण कोणते? तर स्निग्ध, शीत, गुरु, मंद, लक्ष्ण, मृत्सन आणि स्थिर. हे सर्व कफाचे गुण आहेत. डबल एकदा श्लोक म्हणूया. तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्म चल अनिलः पित्तम सस्नेह तीक्ष्ण उष्ण लघु विस्त्रम सरद्रवम स्निग्ध शीतो गुरुर्मंद लक्ष्ण मृत्सन स्थिर कफः. हे श्लोक तुम्हाला पाठ असायलाच हवे. आणि अजून एक, वैशेषिक दर्शनामध्ये वायू महाभूत जो आहे त्याला आपण अणु उष्ण शीत म्हटलं आहे. आणि हा वायूचा गुण आयुर्वेदातही मान्य केलेला आहे की वायू हा अणु उष्ण शीत आहे. तर हे झाले त्रिदोषांचे गुण. तर आता संसर्ग आणि सन्निपात म्हणजे काय बघू. श्लोक. संसर्ग सन्निपातश्च तद्व्यतिरिक्षय कोपतः. तर याचा अर्थ असा आहे की संसर्ग म्हणजे काय? तर 2 दोषांची वृद्धी किंवा क्षय होतो आणि त्यांचा जर संयोग झाला तर आपण त्याला संसर्ग म्हणतो. तसंच 3 दोषांची जर वृद्धी झाली म्हणजे की 3ही दोषांची वृद्धी किंवा क्षय झाला, दिसून आला किंवा त्यांचा संयोग झाला तर त्याला आपण सन्निपात म्हणतो. समजलं काय? की जर 2 दोषांची वृद्धी आणि क्षय दिसून आला आणि त्यांचा संयोग झाला तर तो संसर्ग. आणि जर 3 दोषांची वृद्धी किंवा क्षय होऊन त्यांचा संयोग झाला तर त्याला आपण सन्निपात म्हणतो. डबल श्लोक म्हणू. संसर्ग सन्निपातश्च तद्व्यतिरिक्षय कोपतः. आता आपण पाहू सप्तधातू आणि 3 मल. श्लोक. रसशृंगमास मेदोस्ती मज्जा शुक्राणी धातवः सप्तदुष्यामलामूत्र शकृत्स्वेदो द अपीच. तर याच्यामध्ये सप्तधातू कोणते आहेत आणि 3 मल कोणते आहेत याचे वर्णन आले आहे. तर धातू म्हणजे काय? तर धारणात धातव ही संज्ञा दिली आहे. धारणात धातव म्हणजे काय? की शरीरातील विविध अवयवांची जी रचना आहे ती धातूंपासून झाली आहे. आणि धातू काय करतात? तर शरीराचे धारण करतात, म्हणून धातूंना धारणात धातव असे म्हटले आहे. तर या धातूंमध्ये 7 धातू असतात. तर ते कोणते पाहू. ते आहेत रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. हे 7 धातू आहेत. हे 7 धातू दुष्यही आहेत. कारण की दुष्य म्हणजे काय? तर जे दोषांकडून दूषित होतात किंवा विकृत होतात त्यांना आपण दुष्य म्हणतो. तर जेव्हा दोष विकृत होतात तर हे विकृत दोष धातूंना पण विकृती करतात, म्हणून त्यांना दुष्य म्हटले आहे. नंतर आपण पाहू की 3 मल. तर 3 मल कोणते? तर
मूत्र, स्वेद आणि शकृत हे 3 मल आहेत, मुख्य मल आहेत. यांना सुद्धा दूष्य ही संज्ञा दिली आहे, कारण की हे सुद्धा दोषांकडून दूषित होतात. तर आपण मलाची संज्ञा काय सांगितली आहे, तर मलिनीकरणात मल अधिक काळ शरीरात राहिल्यास शरीराला मलिन करतो किंवा विकृत करतो, म्हणून मलिनीकरणात मलः असं म्हटले आहे. तर याप्रमाणे आपण सप्तधातू आणि 3 मल बघितले. सप्तधातू कोणते, तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र आणि 3 मल म्हणजे मूत्र, स्वेद आणि शकृत. तर आता आपण बघू सामान्य विशेष सिद्धांत. श्लोक वृद्धी समाने सर्वेषां विपरीतय विपर्यः सर्वात महत्त्वाचा सिद्धांत आहे. सामान्य विशेष सिद्धांत हा आयुर्वेदातील एक मूलभूत सिद्धांत आहे. सर्वांची म्हणजे की दोष, धातू, मल यांची समानामुळे वृद्धी होते, तर विपरीतामुळे याचा ऱ्हास होतो किंवा क्षय होतो. सामान्य विशेष सिद्धांताचा आपण नेक्स्ट व्हिडिओ बघूया. त्यामध्ये आपण सर्व नीट एक्सप्लेन करू, कारण की हा 10 मार्क्सचा क्वेश्चन फिक्स युनिव्हर्सिटीमध्ये येतो. तर आता आपण षडरस म्हणजे काय बघू. श्लोक रसस्वाद आम्ल लवण तिक्त उष्ण कषायकः षडद्रव्य आश्रितम तस्ते च यथापूर्वम बलावहः. तर या श्लोकाचा अर्थ असा आहे, रस म्हणजे काय, तर द्रव्याची चव. एखाद्या द्रव्याची जी चव असते त्याला आपण रस म्हणतो. तर ते कोणते आहेत, 6 रस सांगितले आहेत. स्वादू, आम्ल, लवण, तिक्त, उष्ण. तर स्वादू हा मधुरसासाठी पर्याय आला आहे. त्याच्यानंतर आम्ल, लवण, तिक्त, नंतर उष्ण म्हणजे की कटुरसासाठी हा पर्याय शब्द आला आहे. हे द्रव्याच्या आश्रित असतात, म्हणजे की जे षडद्रव्य आश्रितम आहे ते म्हणजे की द्रव्याच्या आश्रयाने जे राहतात त्यांना आपण रस म्हणतो. आणि यथापूर्वम बलावह या शब्दाचा अर्थ असा आहे की जो मधुर रस आहे तो शरीरात सर्वाधिक बल देतो, तर कषाय रस जो असतो तो सर्वात कमी बल देतो. तर याप्रमाणे या श्लोकाचा अर्थ होता. पहिल्या श्लोकामध्ये कोणते 6 रस आहे याचे वर्णन केले आहे. तर दुसऱ्या लाईनमध्ये असं सांगितले आहे, जे वरील षडरस आहे ते द्रव्याच्या आश्रयाने राहतात. आणि यथापूर्वम बलावह म्हणजे काय, तर जे मधुर रस आहे तो सर्वाधिक बलवान आहे किंवा जो शरीरामध्ये सर्वाधिक बल देतो. तर आपण षडरसांचे पंचमहाभूत बघूया. तर मधुर रसामध्ये पृथ्वी आणि जल महाभूत आधिक्य असते. आम्ल रसामध्ये पृथ्वी आणि तेज, लवणमध्ये तेज आणि जल, तिक्तमध्ये आकाश आणि वायू महाभूताचे आधिक्य, कटूमध्ये तिक्त आणि वायू, तर कषायमध्ये पृथ्वी आणि वायू या महाभूताचे आधिक्य असते. तर इथे जे श्रेष्ठ दिले आहे ते म्हणजे काय, तर मधुर रस हा सर्व अधिक बल देतो म्हणून तो श्रेष्ठ आहे, तर कषाय हा कमी बल देणारा आहे म्हणून कमी बल. अशी आपल्याला बलची जी संख्या आहे ती कमी कमी होत जात असते. आता रस आणि दोषाचा संबंध पाहू. तत्र द्या मारुतम घंती त्रयस तिक्तादय कफम कषाय तिक्त मधुराः पित्त मन्ये तु कुर्वते. या श्लोकाचा अर्थ असा आहे की या 6 रसांपैकी पहिले 3 रस आहे ते वाताचे शमन करतात, तिक्तादीचे 3 कफाचे समन करतात, तर कषाय तिक्त मधुर हे पित्ताचं समन करतो. तर आपण हे पुढील तक्त्यामध्ये पाहूया. यामध्ये रस आणि दोषाचा संबंध सांगितला आहे. तर दोष कोणते आहेत, वात, पित्त, कफ, त्यांच्या वृद्धी आणि क्षयासाठी कोणते रस इफेक्टिव्ह आहे ते सांगितले आहे. तर वात जर वृद्धी, तर कटू, तिक्त, कषाय या रसांमुळे वाताची अधिक वृद्धी दिसून येते. तर आपल्याला चिकित्सा करायची आहे किंवा शमन करायचे आहे, तर आपण मधुर, आम्ल, लवण हे रस वापरण्यात येईल. पित्त असेल तर कटू, आम्ल, लवण यामुळे पित्ताची वृद्धी होते, तर मधुर, तिक्त, कषाय या रसांमुळे पित्ताचा क्षय घडून येतो. आणि कफामध्ये मधुर, आम्ल, लवण हे वृद्धी करतात, तर कडू, तिक्त, कषाय हे क्षय करतात. याची एक सोपी ट्रिक अशी आहे की कफामध्ये आपण काय करायचं की जे आपण षडरस पाहिले होते ते जसेचे तसे लिहायचे, जसे की मधुर, आम्ल, लवण, कडू, तिक्त, कषाय. फक्त एवढंच आहे की फर्स्ट बॉक्समध्ये आपल्याला वृद्धी लिहायची आणि सेकंड बॉक्समध्ये आपल्याला क्षय लिहायचा आहे. कफाचं लिहिलं आपल्याला जे सिरियली सांगितले आहे, जसं की मधुर, आम्ल, लवण, कडू, तिक्त, कषाय हे तसंच लिहायचं कफामध्ये. आणि वातामध्ये ह्याचं उलटं करायचं, जसे की आपण मधुर, आम्ल, लवण हे वृद्धीमध्ये लिहिलं होतं कफाच्या, नंतर हेच 3 जे आहेत मधुर, आम्ल, लवण हे आपल्याला
वाताच्या क्षयमध्ये लिहायचे आहेत. मधुर आम्ल लवण आणि कटू तिक्त कषाय हे स्विच ऑफ करायचे, म्हणजे की हे दोन्ही उलट लिहायचं आहे आपल्याला, कफ आणि वाताचं. आणि पित्ताचं आपण कटू आम्ल लवण आणि मधुर तिक्त कषाय हे असं लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे रस आणि दोषाचा संबंध समजतो. तर आता द्रव्य. शमनकोपनम स्वस्थहितम द्रव्य इति त्रिधा. तर ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की दोष शमन करणारे, प्रकोप करणारे आणि शरीर स्वस्थ टिकून ठेवणारे असे द्रव्य 3 आहेत. कोणती कोणती 3 द्रव्य सांगितले आहे? शमन द्रव्य, कोपन द्रव्य आणि स्वस्थहित द्रव्य. तर आपण एक एक पाहू काय आहेत ते. पहिला आहे शमन द्रव्य, म्हणजे की दोषांना शरीरामध्येच साम्य अवस्था आणते, त्याला आपण शमन द्रव्य म्हणतो. वाढलेले किंवा विकृत झालेले जे दोष असतात ते समस्थितीत आणतो, त्याला आपण काय म्हणतो तर शमन द्रव्य म्हणतो. जसे की तीळ तेल, घृत, मध हे क्रमाने, म्हणजे की वात जर आपल्याला विकृत झाला असेल तर आपण तीळ तेल लावतो. तसेच पित्त विकृत झाले असेल तर आपण घृत घेतो. कफासाठी आपण मध घेतो. तर याच प्रकारे वात पित्त कफ यासाठी तीळ तेल, घृत आणि मध हे क्रमाने श्रेष्ठ समन द्रव्य सांगितले आहेत. कोपन द्रव्य. कोपन द्रव्य म्हणजे काय की प्रकोप करणारे जे द्रव्य दोषांना वाढवतो किंवा प्रकोपित करतो, विकृत करतो, त्यांना आपण कोपन द्रव्य म्हणतो. याच्या सेवन जर केलं आपण तर शरीराची शक्ती आणि प्रतिकार क्षमता हे कमी होते. जसे की उदाहरण काय दिले आहेत? माश, मंदक दही आणि अपक्व मुलं. नंतर जे तिसरं टाईप आहे स्वस्थहित द्रव्य, जे द्रव्य शरीरात कोणतीही प्रकारची विकृती निर्माण करत नाही आणि शरीर स्वास्थ्य टिकून ठेवतो, त्यांना आपण स्वस्थहित द्रव्य म्हणतो. तर उदाहरण काय आहे तर रक्तशाली, गोधूम इत्यादी जे ऊर्जस्कर आहेत त्या द्रव्यांचा समावेश स्वस्थहित द्रव्यामध्ये होतो. अशा प्रकारे शमन, कोपन, स्वस्थहित द्रव्य आहेत. यानंतर वीर्य म्हणजे काय पाहू. श्लोक. उष्ण शीत गुण उत्कर्ष तत्र वीर्यं द्विधा स्मृतम्. आता वीर्य म्हणजे काय? द्रव्यातील जी कार्यकारी शक्ती असते त्याला आपण काय म्हणतो तर वीर्य. ज्यामुळे द्रव्य कार्य करतो त्याला आपण वीर्य म्हणतो. वीर्याशिवाय तो कार्य करू शकत नाही. तर कोणते 2 वीर्य आहेत तर उष्ण आणि शीत अशा 2 प्रकारचे वीर्य सांगितले आहेत. तर उष्ण आणि शीतच असे का? तर कारण की संपूर्ण सृष्टीवर अग्नी आणि सोम यांचेच आधिक्य दिसून येते आपल्याला, म्हणून वीर्यसुद्धा 2 प्रकारचे सांगितले आहेत. त्याचप्रकारे सूर्यशक्तीच्या प्राबल्यानुसार आदान काळ म्हणजेच की अग्नेय काळ आणि सोमशक्तीच्या प्राबल्यानुसार विसर्ग काळ म्हणजेच की शीतकाळ असे प्रकार पडतात. या आदान काळ आणि विसर्ग काळानुसार आपण उष्ण आणि शीत वीर्यात्मक रसाचा त्या काळात ऋतूनुसार आविष्कार होत असतो. जसे की जर कटू आम्ल लवण हे उष्ण वीर्यात्मक रस आहेत आणि त्याचे आदान काळामध्ये प्राबल्य दिसून येते. तर तिक्त कषाय मधुर हे शीत वीर्यात्मक रस आहे. तर ह्यांचा जो प्राबल्य आहे ते विसर्ग काळात दिसून येते. आणि आपल्याला हे ना अष्टवीर्यांचाही उल्लेख केलेला आहे, तर ते आपल्याला नेक्स्ट चॅप्टरमध्ये दिसून येईल. तर विपाक म्हणजे काय आधी पाहू. त्रिधा विपाको द्रव्यस्य स्वाद आम्लकटुकात्मकः. तर सर्वप्रथम आपण विपाक म्हणजे काय ते पाहू. विपाक म्हणजे काय? जर द्रव्याचे पचन होत असेल त्यावेळेस जर जाटर अग्नीसोबत आपला संयोग झाला तर जो अंतिम रस तयार होतो आणि किंवा त्या रसाचं रूपांतर होऊन शेवटी जो रस तयार होत असतो त्याला आपण विपाक म्हटले आहे. तर ह्यामध्ये आपल्याला 3 विपाक सांगितले आहे, मधुर, आम्ल आणि कटू. तर ह्यामध्ये सांगण्यात आले आहे की मधुर आणि लवण या रसाचा मधुर विपाक होतो, तर आम्ल रसाचा आम्लच विपाक होतो. कटू तिक्त कषाय रसाचा प्राय कटू विपाक होतो असं सांगण्यात आलं आहे. तर कोणते 3 विपाक आहेत? मधुर, आम्ल आणि कटू. तर मधुर आणि लवण रसाचा मधुर, आम्ल रसाचा आम्ल आणि कटू तिक्त कषाय रसाचा कटू विपाक होतो. तर आता 20 गुण. श्लोक. गुरुमंद हिमस्निग्धस लक्षण सांद्र मृदु स्थिरः गुणः ससूक्ष्म विशदा 20 हि स विपर्यः.
तर या श्लोकाचा अर्थ असा आहे की पहिल्या लाईनमध्ये जे गुण सांगितले आहेत ते 10 गुण सांगितले आहेत आणि दुसऱ्या लाईनमध्ये असं सांगितले आहे की विंशती सविपर्याहा यांच्या जे विरुद्ध गुण असतील ते दुसरे 10 म्हणजे असे किती गुण सांगितले आहेत तर 20 गुण सांगितले आहेत. आयुर्वेदामध्ये किती गुण सांगितले आहेत तर 20 गुण सांगितले आहेत. ते कोणते तर गुरु मंद हिम स्निग्ध लक्षण सांद्र मृदू स्थिर सूक्ष्म आणि विशद असे 10 गुण सांगितले आहेत. या 10 गुणाच्या विपरीत जे असतील ते अजून 10 गुण असे मिळून 20 गुण होतात. तर ते नेक्स्ट गुण आपण कोणते आहेत ते पाहू. तर आपण आधी 10 गुण पाहिलेच होते. गुरु मंद हिम स्निग्ध लक्षण सांद्र मृदू स्थिर सूक्ष्म विशद. आता ह्याचे जे विपरीत गुण असतील ते 10 गुण मिळून हे 20 गुण होतात. जसे की गुरुच्या अपोजिट लघु, मंदच्या अपोजिट तीक्ष्ण, हिमच्या अपोजिट उष्ण, स्निग्धच्या अपोजिट वृक्ष, लक्षण खर, सांद्र द्रव, मृदू कठीण, स्थिर चल, सूक्ष्म स्थूल, विशद आणि पिच्छल असे हे मिळून 20 गुण होतात. पुढील श्लोकामध्ये रोग आणि अरोग याचा संबंध सांगितला आहे. रोगस्तु दोष वैषम्य, दोष साम्यम, अरोगता. आता हे आयुर्वेदातील महत्त्वाचं स्त्री दोष सिद्धांत संबंधीचे सूत्र आहे. शरीर हे आपलं माहीत आहे की दोष, धातू आणि मल ह्या प्रमुख 3 घटकांपासून बनलेलं असतं. त्यातही दोष हे प्रधान म्हटले आहे कारण की ते सर्व क्रियांना, रोगाला किंवा आरोग्याला कारणीभूत असतो. म्हणून परस्पर विभिन्न गुणधर्माचे असून तिन्ही दोष परस्परांच्या समवायाने साम्य अवस्थेत असेल तर ती रोग अवस्था असते. जर काही कारणामुळे जर ते वैषम्य झाले किंवा विकृत झाले तर ते रोग निर्माण करतात. तर या श्लोकाचा एवढाच अर्थ आहे की दोष जर वैषम्य झाले तर रोग होतात, तर दोष साम्य स्थितीत तर अरोगता असते. तर आता आपण रोग किती आहेत हे बघू. तर नीज आगंतु विभागेन तत्र रोगा द्विधा स्मृता. तर रोग 2 प्रकारचे वर्णन केले आहेत, नीज आणि आगंतुज. हे रोगाचे एक प्रकारचे कारण सापेक्ष असे वर्गीकरण केलेले आहे. ज्याप्रमाणे अयोग्य अशा खाण्यापिण्याने दोष बिघडते त्यामुळे रोग निर्माण होतात तर त्याला आपण नीज दोष म्हणतो. जर अपघाती कारणाने किंवा आघात घडून आला तर त्याच्यामुळे जो रोग उत्पन्न होतो त्याला आपण आगंतुज म्हणतो. नीज म्हणजे काय, जर काही खाण्यापिण्याने दोष बिघडून जर रोग निर्माण झाला तर त्याला आपण नीज रोग म्हणतो. त्याचप्रमाणे जर अपघाती कारणाने आघात घडून आला म्हणजे की जसे बोन फ्रॅक्चर, ॲक्सिडेंट, त्याला आपण आगंतुज रोग सुद्धा म्हणतो. अशा प्रकारे आपण 10 श्लोकाचं एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण नेक्स्ट 10 श्लोकाचे वर्णन करू आणि नंतर हा लेसन समाप्त होईल. नंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये दिनचर्यापासून सुरुवात करू. धन्यवाद. अशाच माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.